आज महत्त्वपूर्ण बैठक झाली। पक्ष बांधणीच्या दृष्टीने, संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही नव्या नेमणुका झालेल्या आहेत का? काय पुढचं नियोजन आहे? गुढीपाडवा मेळाव्यानंतरची पहिली बांधणीसाठीची? तुमचं म्हणणं बरोबर आहे. गुढीपाडव्या मेळाव्यानंतरची पहिली पक्ष बांधणी संदर्भातली अंतर्गत बैठक होती आणि त्यामध्ये प्रामुख्याने काही संपर्क अध्यक्ष नेमण्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले इथले मुंबईतले किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणचे काही जण जाऊन तिकडे पक्ष बांधणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील या संदर्भात संपर्क अध्यक्षी म्हणून त्यांना जाण्यासाठी त्यांच्या नेमणुका करण्यात येतील आणि त्याची यादी त्या संदर्भात चर्चा झाली आणि त्याची यादी 1-2 दिवसामध्ये राजसाहेब जाहीर करतील। ती सगळी मंडळी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पक्ष बांधणीचं काम अधिक चांगल्या पद्धतीने करतील। संपर्क अध्यक्ष आपण देतो आहोत, म्हणजे त्या जिल्ह्यांमध्ये काही नवीन टीम तयार करतो आहोत का? संपर्क अध्यक्षांसोबतच काही आणखीन काही शिलेदार आपले त्या जिल्ह्यांमध्ये असणार? नाही, अर्थातच संपर्क अध्यक्ष एकदा नेमल्यानंतर एका माणसाचं ते काम नसतं, त्याच्याबरोबर अजूनही काही पक्षातले पदाधिकारी त्यांच्या आणि राजसाहेबांच्या परवानगीने त्यांच्याबरोबर जातील। त्यांना काही सहसंपर्क अध्यक्ष म्हणायचे किंवा काय म्हणायचं हे नंतरची गोष्ट आहे, पण प्रथमतः संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका लवकरच जाहीर होतील। त्यासोबतच जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत, म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक, कोकण पट्टा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र, या ठिकाणी साधारणतः किती मोठी फळी आपण लावतो आहोत? आणि तुम्ही म्हटलात की मुंबईतले काही जण इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहात, काही चेहरे सांगू शकता? नाही, आत्ता कुठली नावं जाहीर करणं योग्य होणार नाही, कारण त्याच्यावरती आत्ता काम सुरू आहे आणि महत्त्वाची लोक अर्थातच जातील। सगळेच जिल्हे महत्त्वाचे असतात, कुठले जिल्हे महत्त्वाचे नाहीत असं नसतं। तर सुरुवात करताना आत्ता काही जिल्ह्यांच्या नेमणुका जाहीर होतील, त्याच्याबरोबरच जी सहसंपर्क असतील ती त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जाहीर होतील। तुम्हाला ती नावं मी सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 दिवसामध्ये पुढच्या कळतील। सध्या जो जिल्हा सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा, कारण नाशिकमध्ये खरात प्रकरण तापलेलं आहे। आज विधानभवनात सुद्धा त्याचे पडसाद सध्याच्या घडीला उमटत आहेत। राज ठाकरेंनी सुद्धा पोस्ट केलेली आहे या सगळ्या संदर्भानं, तर त्याच्या संदर्भात राज ठाकरेंचा तर व्ह्यू समोर आलाय। आपण जे बोलताय ते एका जिल्ह्यामधल्या एका प्रकरणासंदर्भातलं बोलताय। आत्ता आमची जी बैठक झाली ती पक्ष बांधणी संदर्भातली होती, त्यामुळे आमच्यासाठी पक्ष म्हणून सर्वच जिल्हे तितकेच महत्त्वाचे आहेत। त्यामुळे कुठल्या एका प्रकरणासाठी तो जिल्हा महत्त्वाचा असं नाही आहे। नाशिक जिल्हा पूर्वीपासून आम्हाला तिकडे चांगलं पोटेन्शियल होतं आणि आजही आहे, त्यामुळे तो त्या अर्थाने आजची बैठक होती। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणावरती चर्चा किंवा असं काही झालं नाही। पक्ष बांधणी संदर्भातली ती आज चर्चा होती। राजसाहेबांचा जो काही व्ह्यू समोर आलेला आहे या प्रकरणावरती, त्यांनी पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये स्पष्टपणाने त्यांनी असं म्हटलंय की कुणाच्या तरी महत्त्वाकांक्षेचे पंख छाटण्याकरता अशा प्रकारचं प्रकरण हे उजेडात आलंय। चांगली गोष्ट हे प्रकरण उजेडात आलं, मात्र हे यापूर्वीच उजेडात आणू शकले असते। हा दोष सुद्धा सरकारने घ्यायला हवा, कारण त्याचं जर श्रेय सरकार घेत असेल। आता अर्थातच राजसाहेबांनी त्याच्यावरती भाष्य केल्यानंतर त्यावर मी अधिक काय बोलायचं? त्यांचं भाष्य अतिशय सुस्पष्ट आणि त्याच्यामध्ये जे काय त्यांना म्हणायचं ते म्हटलेलं आहे। तीच आमच्या पक्षाची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे अर्थातच, त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही। त्याचप्रमाणे आज दुसरं महत्त्वाचं म्हणजे की गुढीपाडवा मेळाव्याच्या दिवशी महाराष्ट्र नेक्स्ट ही त्या दिवशी जाहीर करण्यात आलं आणि त्याला अतिशय उदंड असा प्रतिसाद सगळीकडून मिळालेला आहे। एक छोटीशी आकडेवारी मला तुमच्यासमोर फक्त सांगायची आहे की कालपर्यंत त्याच्यामध्ये जवळजवळ त्या पेजला 2.5 लाख लोकांनी ते संपूर्णपणे पाहिलेलं आहे। जवळजवळ 50,000 वेगळे त्याला लोकांनी व्हिजिट केली। त्याच्यानंतर काही हजार लोकांनी म्हणजे 5,000हून अधिक लोकांनी त्याला रजिस्टर स्वतःला केलेलं आहे, तिकडे नोंदणीकृत झालेले आहेत ते स्वतः। आणि त्याच्यानंतर 7,000हून अधिक त्याच्यामध्ये ज्या सूचना किंवा सांगायच्या होत्या महाराष्ट्र संदर्भात त्या जाहीर काही लोकांनी त्याच्यावरती दिलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी त्या संदर्भातली डॉक्युमेंट म्हणजे जवळजवळ 1000 लोकांनी वेगवेगळ्या सूचना संदर्भातली जी काही कागदपत्रं असतात ती सुद्धा त्याच्यामध्ये अपलोड केलेली आहेत। त्यामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये 2 दिवसामध्ये इतका प्रचंड प्रतिसाद जो मिळतोय त्याच्यावरून स्पष्ट आहे की राजसाहेबांची संकल्पना ही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेली आहे आणि अनेकांना जे काही आपलं महाराष्ट्राबद्दल काहीतरी चांगलं करायचं आहे आणि करण्यासाठी त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्यांनी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत। त्याच्यावरती त्या तज्ज्ञ कमिटी राजसाहेबांनी जसं सांगितलं त्यांच्याकडे त्या वर्ग करण्यात येतील आणि त्याच्यावरती जी काही त्यांना उत्तरं असतील ती नजीकच्या भविष्यकाळामध्ये देण्यात येतील। त्यामुळे जे ह्या महाराष्ट्र नेक्स्टवरती सूचना आणि काही पाठवत आहेत त्या सगळ्यांचं नक्की स्वागत आहे आणि अतिशय चांगलं त्यातून महाराष्ट्रासाठी काहीतरी होईल असं आम्हाला सगळ्यांना
विश्वास वाटतो. हे वेबसाईट जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्या वेबसाईटचं बनावट वेबसाईट बनवून करण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यावरती मनसेकडून भूमिका सुद्धा मांडण्यात आली होती. कायदेशीर कारवाईसाठी आपण काही पावलं उचलली नाही, त्या संदर्भात जे काही करायचं आहे ते आमचे कायदाचे संदर्भातले लोक आहेत ते करतील. पण सर्वसामान्य जनतेला बनावट काय आणि ओरिजिनल काय यातला फरक कळत असतो. त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. त्याला फार दखल घेण्याची काही गरज नाही आहे. जी ओरिजिनल कुठली आहे ती सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती सूचना आणि ज्या पद्धतीने येतात त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलंच महाराष्ट्रासाठी नक्की होईल. तर तज्ज्ञ समितीकडनं या सगळ्या कल्पना या सूचना प्रोसेस केल्या जाणारच आहेत. वेगवेगळ्या कमिटीज पण आहेत. पण काही कल्पना राज ठाकरे यांनी त्याच्यापैकी दखल घेतली आहे का? राज ठाकरे स्वतःहून भेटायला बोलवणार का याची सुद्धा उत्सुकता. तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं 19 तारखेला संध्याकाळी जाहीर करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ती सुरू झाली. त्याच्यानंतर फक्त 2च दिवस झालेत, म्हणजे काही तास त्याला गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना हे काही अशी जादूची कांडी नसते. सकारात्मक दिशेने टाकलेलं पक्षांनी हे पहिलं पाऊल आहे. त्याला थोडा वेळ तर नक्कीच तुम्हाला द्यावा लागेल आणि त्याच्यावरती नक्की गांभीर्यपूर्वक सगळ्या गोष्टींवरती विचार करून सकारात्मक काहीतरी त्यातून बाहेर येईल. महाराष्ट्रासाठी हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. धनगर समाजाच्या माध्यमातून मुंबई येथील आझाद मैदानाबाहेर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. विशेष त्यांची मागणी आहे की धनगर समाजाला एसटी प्रभागातून जो काही GR राज्य सरकारने थांबवून ठेवला तो तात्काळ काढावा. त्याच्या संदर्भात माहिती घेऊनच मी काहीतरी बोलेन. अजून एक विषय तुम्हाला जो सांगायचा होता तो म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, सगळीकडे सध्या चर्चा आहे की रत्नागिरीला जाणारी जी काही पॅसेंजर होती ती रद्द करून त्या ठिकाणी गोरखपूरची सुरू करण्यामध्ये आलेली आहे. मला खरंच कळत नाही की आपण अनेकदा वाचतो की गणपती आले, होळी आले की रत्नागिरी ज्या वेळेला ते बुकिंग ओपन होतं त्यावेळेला काही सेकंदामध्ये ते भरून जातं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती कोकणातली मंडळी मुंबई असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल प्रचंड संख्येने राहत आहेत आणि त्यांना कोकणामध्ये जायचं असेल तर प्रचंड प्रमाणात त्यांची गैरसोय होत असते. जाण्याची सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध नसते आणि असं असताना लोकांची मागणी आणि लोकांची गरज ही प्रचंड असताना सुद्धा अशा पद्धतीची एखादी गाडी रद्द केली जाणं हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि ते अजिबात कोणालाही आवडलेलं नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याच लोकांना आवडलेलं नाही. कोकणातल्या लोकांच्या भावना याबाबतीत प्रचंड तीव्र आहेत. याची दखल घेतलेली आहे. प्रसारमाध्यमांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. त्याबद्दल नक्कीच त्यांचं स्वागत आहे. पण या संदर्भात मध्ये आम्ही 1-2 दिवसामध्ये कदाचित उद्यासुद्धा रेल्वे प्रशासनाची आणि संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेऊ. त्यांना ह्याच्यामधला बदल हा करावा लागेल. तो जर नाही करायला त्यांनी केला तर त्यासाठी जे काही करावं लागेल ती पुढची पावलं आम्हाला राजसाहेबांच्या ची सगळी ती माहिती देऊन ती घ्यावी लागेल. पण रेल्वे प्रशासनाने याचा फेरविचार करावा, अन्यथा कोकणवासियांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल याची जाणीव त्यांनी ठेवावी. हे सुद्धा आज इथे आमची एक चर्चा झाली आणि त्या सगळ्या भावनांना तीव्र वाचा फोडण्याचं काम मनसे नक्की करेल. मनसेच्या शैलीतलं हे आंदोलन होऊ शकेल का? रत्नागिरी पॅसेंजर लक्षात घ्या की लोकभावनेचा आदर रेल्वेनी करावा एवढंच यातून मला सांगायचं आहे. तो नाही केला तर कसं आंदोलन काही पुढची गोष्ट आहे. मला असं वाटतं की लोकांचा जो दबाव आहे आणि लोकमताचा जो रेटा आहे त्याची जाणीव रेल्वे प्रशासनाला एव्हाना झाली नसेल तर ती पुन्हा एकदा करून देण्यासाठी मनसे उद्या तिकडे जाईल आणि त्यांना जे काय असेल त्याची कल्पना देण्यात येईल. ती कल्पना त्यांना आहे. पण फक्त कदाचित असं असतं ना की महाराष्ट्रातल्या माणसाकडे कोकणवासियाकडे दुर्लक्ष करण्याचा जर रेल्वे प्रशासनाचा विचार असेल तर तो आम्ही नक्की हाणून पाडू. एवढंच आज या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.